असून सुद्धा त्यांची व्यथा होती की मी का करू शकत नाही. कुठं कोणताही प्रॉब्लेम आला तर आम्हाला मधल्या एजंटलाच जावं लागायचं. मधल्या एजंटचं काय होतं ते आम्ही बघितलेले, जवळून बघितलेलं. आमचा पण तिथून किती देणार असेल तर आपल्याकडे काही येत नव्हतं. सुदैवाने गेल्या 5-7 वर्षामध्ये अंकिताताईंच्या याच्या नेतृत्वाखाली मामांच्या सहकार्याने बऱ्याचशा गोष्टी की ज्या पूर्वी कधी कचरा, साधी 2-3 गोष्टी, कचरा, पाणी आणि लाईट खंड नाही पडला. आपल्या गृहिणी इतक्या खुश आहेत. रस्त्याचा प्रॉब्लेम चालू आणि काम चालू आहेत ना, त्यामुळे कुठं आमच्या शेजारी रस्ता का नाही झाला असं रागात म्हणणाऱ्या महिलेला किंवा बहिणीला आम्हाला सांगायचं आहे. हे प्रश्न सतत चालू राहतात. पण गेले 5-7 वर्ष प्रचंड चांगले झाले. अंकिता भाभी, भरत शेठ शाह, बरोबर मी होतो 5 वर्ष, परंतु आमची म्हणजे नाक तोंड दाबण्याची परिस्थिती होती. मागावं पण येता येत नाही, घेता येत नाही. सुदैवाने तेवढं मागच्या 5 वर्षात मधली एजंटगिरी जरी असली तरी सुद्धा त्याला जुमंत मामाने सहकार्य केलेले. आणि मुक्त हस्ताने ज्यावेळेस करतील त्यावेळेस आता नुसत्या आश्वासनाने तोंडी बोलून उपयोग नाही. मामाने सांगितलेलंच आहे. मी अतिशय भाग्यवान समजतो आपल्या शहराचं, नुसत्या नगर आपल्या प्रभागाचं म्हणत नाही. कारण भरत शेठ शाह सारखा व्यक्ती नगराध्यक्ष मिळणं अशक्य. बोलतो आणि मी बी सज्जन मधला माणूस आहे, न भेटणारा माणूस आहे. माझ्या प्रचंड अन्याय अत्याचार आमच्या गावात केले, सगळी अगदी घोळून आले खाण्यासाठी. एकच बाण सगळे खास. एक मत घड्या खूप चालवावं लागेल. कारण अशी संधी अशक्य.